अभंग क्रमांक 1. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पावले समान, तोची एक दानशूर दाता. मनाचे संकल्प पावईल सिद्धी, जरी राहे बुद्धी याची पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. अर्थ: मी परमार्थापासून निघणारा रस सेवन करतो आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो. प्रपंचाच्या रानावनात भटकू नका. माझ्याप्रमाणे हा ब्रह्मरस प्या आणि आनंदित व्हा. जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे. त्यानेच हा रस मला दिला आहे. याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून राहाल, तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याचा निरोप आहे. तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे. अभंग क्रमांक 2. भवसागर तरता, कारे करीतसा चिंता. पैल उभा दाता, कटीकर ठेवून या. त्याची पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी, खांदा वाहे आपुल्या. सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार. दया क्षमा घर, चोजवीच येतील. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाहीत दरिद्रता. तुका म्हणे दाता, पांडुरंग ओळगिल्या. अर्थ: हे जन हो, हा भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता? तुम्हाला पार करणारा तो सर्व शक्तिमान विठ्ठल पैल तीरावर हात कटावर ठेवून तत्परतेने उभा आहे. त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही. फक्त भक्तिभावाने त्याच्या पायी मिठी घाला. तो तुम्हाला विना मोबदला आपल्या खांद्यावर घेईल. त्याला फक्त तुम्ही भक्तिभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सुखाने करा. 2 वारी आषाढी व कार्तिकी चुकू नका. मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येईल. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगा दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही. मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही.